घरात मेलेल्या व्यक्तींचे फोटो लावणारे सावधान। तुम्ही जर तुमच्या घरात मृत आईवडिलांचे किंवा नातेवाईकांचे फोटो लावले असेल तर आता सावध व्हा। आईवडील त्यांच्या मृत्यूनंतर जर तुम्ही त्यांचा फोटो घरात लावला असेल तर कान उघडून ही नीट लक्षपूर्वक माहिती ऐका। मृत व्यक्तींचे फोटो घरात लावणं ही गोष्ट साधी वाटत असली तर हिला हलक्यात घेऊ नका। ही एक अशी सवय, एक अशी चूक जिने तुमच्या आयुष्यात किती मोठं नुकसान होतंय याची कल्पना तुम्हाला येणार नाही। तुम्ही म्हणाल सगळे लावतात मग त्यांना काही नाही झालं तर आम्हाला कसं काय होईल, पण ही साधारण वाटणारी गोष्ट जी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या आईवडिलांचे जे मृत झाले आहे त्यांच्या आदरापोटी फोटो लावतात, पण प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात त्याने काय नुकसान होऊ शकतं, तुमच्या आयुष्यात काय मोठा धोका निर्माण होऊ शकतो, तुमच्या पुढच्या पिढीला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, इतकं मोठं नुकसान ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही। हा विषय थोडा आध्यात्मिक असल्यामुळे लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, पण काही शास्त्रज्ञांनी देखील यावर मोठं संशोधन केलं आहे आणि या फोटो लावल्यानंतर काय नुकसान होतं हे वैज्ञानिक संशोधनातून माहिती समोर आली आहे। ज्या गोष्टी अध्यात्मात सांगितल्या, ज्या वास्तुशास्त्रात गरुड पुराणात सांगितल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या आहेत। हे फोटो लावण्यानं तुमच्या आयुष्यात होतंय मोठं नुकसान ज्याची तुम्हाला कल्पना नाही आहे, पण आधुनिक विज्ञानाने देखील आता हे सिद्ध केले की हे फोटो लावणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्या नातेवाईकांचे आईवडिलांचे मृत लोकांचे फोटो लावले असतील तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पहा, कारण की हे फक्त तुमच्या जीवनावर याचं नुकसान होत नाही तर तुमच्या पुढच्या पिढीच्या जीवनावर देखील याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो। मग नेमकं काय होतं मृत लोकांचे फोटो लावल्यावर, विज्ञान नेमकं काय सांगतं, अध्यात्मात तुम्ही याविषयी काय सांगितलं आहे, हे जर फोटो लावायचे असतील तर योग्य पद्धतीनं कसे लावायचे, कोणत्या दिशेला लावायचे, कोणत्या माळा घालायचे, याची विधिवत पूजा कशी करायची, फोटो लावले पाहिजेत की नाही लावले पाहिजेत, चुकीच्या पद्धतीने हे जर फोटो लावण्यात आले तर तुमच्या आयुष्यावर काय नकारात्मक परिणाम होतो, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। घरामध्ये मृत लोकांची फोटो लावणं ही एक सामान्य गोष्ट आहे, पण ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण की तिचे अदृश्य परिणाम आयुष्यात होणारे नुकसान कोणाच्या लक्षात येत नाही। आपण सर्वांनी अनेकाच्या घरात पाहिलंच असेल, जेव्हा आईवडिलांचं किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा त्याच्या आठवणी जपण्यासाठी आपण त्यांचा फोटो मोठ्या आदरानं घराच्या भिंतीवर लावतं, कुणी हॉलमध्ये लावतं तर कुणी पूजा घरात ठेवतं तर कुणी आपल्या बेडरूममध्ये ठेवतं। आता या फोटोला कुणी फुलांची माळ घालतं, कुणी आता प्लास्टिकच्या फुलांची माळ घालतं तर कुणी सोन्या चांदीचे आपार घालत असतात। कुठे अगरबत्ती लावली जाते, कुठे धूप लावली जाते तर कुठे कुठे हे फोटो जमिनीवर ठेवलेले असतात। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशा फोटोंना लावण्याची योग्य जागा, याला योग्य पद्धत नेमकं काय असती? थोडा वेळ थांबून विचार करा की कधी तुमच्या घराच्या भिंतीवर टांगलेल्या त्या फोटोला तुम्ही नीट पाहिलं आहे का? त्याच्या डोळ्यात जर डोकावून जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत त्या फोटोमधून? कदाचित तुम्ही नाही म्हणाल ते फोटो निर्जीव आहेत, पण लक्षात घ्या हे फोटो लावताना आपल्याला वाटतं की हे आपले होते, त्यांची आठवण आपल्याला राहावी म्हणून आपण फोटो लावतो, पण पहा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते इतकं साधं काम नाहीये, ही इतकी साधी गोष्ट नाहीये। याच्यात थोडी जरी चूक झाली तर तुमच्या आयुष्यात इतकं मोठं नुकसान होऊ शकतं की तुम्हाला आयुष्यभर ते त्या ठिकाणी भरावं लागू शकतं। शास्त्र म्हणतं पितृदेवो भव, म्हणजे पित्रांचा दर्जा हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे। आई वडील पूर्वज हे फक्त आपले जन्मदाते नाहीये, ते आपलं संपूर्ण विश्व, परंपरेचा पाया आहे। आपल्याला मिळालेली ऊर्जा, आपल्यात असलेले संस्कार हे सर्व पित्राची देण आहे। त्यामुळे त्यांच्या फोटोंना जेव्हा आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा ते फक्त स्मृतिचिन्ह किंवा एक फोटो फ्रेम राहत नाही, तर तो घराच्या संपूर्ण ऊर्जा चक्रावर परिणाम करू लागतो। मग इथे तोच प्रश्न येतो की फोटो लावणं योग्य आहे की अयोग्य आहे? मग ते लावले तर कसे लावायचे, पूजा करायची कशी, पूजा करायची कुठे ठेवायचे, बेडरूममध्ये ठेवायचे, हॉलमध्ये ठेवायचे की देवघरात ठेवायचे, काय अध्यात्म सांगतं, विज्ञान काय सांगतं? ही एक अशी गोष्ट आहे, एक अशा व्यक्तीची गोष्ट आहे जो संपूर्ण काळजीत होता। एक असं उत्तर त्याला मिळालं, एक महत्त्वाची माहिती फोटोविषयी मिळाली जेव्हा तो व्यक्ती पूज्य गुरुजींच्या आश्रमात जाऊन म्हणाला। ही घटना फार विचित्र आहे, तुम्हाला अध्यात्म आणि विज्ञानाची जोड देऊन या फोटोविषयी विशिष्ट महत्त्वाची माहिती देणार आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही संकट येणार नाही। एकदा झालं असं, एक आश्रमात एक व्यक्ती जातो पूज्य गुरुजीला, तो म्हणतो आमचं घर खूप सुंदर आहे, सगळं काही ठीक आहे, पण काही केल्या घरात शांतता राहत नाही, एकामागून एकाला आजारपण येतात, पैसा येतो पण पाण्यासारखा वाहून जातो, टिकत नाही, माझ्या नोकरीतली प्रगती थांबलेली आहे, मुलं चिडचिडी झाली आहे, घरात एक प्रकारची नकारात्मकता आहे, जडपणा जाणवतो। त्यामुळे पूज्य गुरुजींनी हे शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला एक साधा प्रश्न विचारला। तो प्रश्न असा होता की ज्याच्यापासून या फोटोंचं गूढ रहस्य बाहेर येणार होतं। प्रत्येकाच्या घरात फोटो आहे, त्यामुळे सगळ्यांना एक सूचना येणार होती
त्यांनी गुरुजींनी विचारलं, बाळा तुझ्या घरात कुठल्या स्वर्गीय नातेवाईकांचे फोटो लावलेले आहेत का? आता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणार होता, कारण की स्वर्गीय नातेवाईकांचे फोटो लावणं हे कॉमन आहे. त्याला वाटलं की कोणी काय भानामध्ये दुसरं काहीतरी सांगतील, पण फोटो विचारल्यामुळे तो व्यक्ती हादरला. त्या व्यक्तीने उत्तर दिलं, हो गुरुजी, आमच्या हॉलमध्ये माझ्या आईबाबांचे मोठे फोटो लावलेले आहेत. आम्ही रोज त्यांना फुलं अर्पण करतो, दिवा लावतो. गुरुजी हसले आणि त्यांनी ते वाक्य उच्चारलं. त्या वाक्यामुळे या फोटोविषयी संशोधन सुरू झालं. ते म्हणाले, तुझी चूक इथूनच सुरू झाली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मृत आईवडिलांचे फोटो लावणं चूक कसं असू शकतं. इथे अध्यात्म आणि वैज्ञानिक येतात. तेव्हा एखाद्या आत्म्याचा देह जो आहे तो निघतो, ती पितृलोकात प्रवासाला निघते. पण आपल्या भावना, आपली आठवण तो फोटो लावल्यामुळे त्या पित्राला आपल्या घरात येण्याची जी आहे ती त्या ठिकाणी आसक्ती निर्माण होते, त्याला मोह निर्माण होतो. तो पुन्हा पुन्हा या भौतिक जगात खेचत असतो. त्या फोटोकडे पाहून रडणं, त्याला सतत तुम्ही का गेलात असं विचारणं, यामुळे त्यांची ऊर्जा या जगात अडकून राहते. आणि जर आपण त्या फोटोला चुकीच्या ठिकाणी लावलं तर त्यांची ती अडकलेली ऊर्जा घरातल्या सकारात्मक लहरीला रोखते. त्यामुळे घरात बेचैनी, रोग, मानसिक तणाव वाढतो. आतापर्यंत आपण अध्यात्म आणि त्या गुरुजींनी काय सांगितलं याविषयी, विज्ञान काय म्हणतंय. आता तुम्ही म्हणाल भूत पिशाच्य ऊर्जा हे सगळं खोटं आहे, पण विज्ञानाने काय सांगितलंय हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसणार आहे. एका शास्त्रज्ञाने यावर अभ्यास केला. शेवटी फोटो लावायची नाही, योग्य दिशा कोणती हे सगळं विज्ञानात देखील आता सिद्ध झालंय. अध्यात्म आपण ऐकलंय, पण विज्ञान काय म्हणते, आधुनिक मानसशास्त्र, न्यूरोसायन्स याच्यावर काय म्हणते. आपलं अवचेतन मन असतं, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, जो 24 तास कार्यरत असतो. आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या गोष्टी पाहतो, त्याचा थेट आपल्या मनावर परिणाम होतो. अध्यात्म नाही तर हे विज्ञान सांगते. लक्षपूर्वक ऐका, हा एक फोटो म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही, तर हा एक एनर्जी अँकर आहे किंवा एक ऊर्जेचा स्रोत आहे, जो तुमच्या भावना, आठवणी आणि विचाराला एका बिंदूवर केंद्रित करतो. जेव्हा तुम्ही मृत व्यक्तींचे फोटो चुकीच्या जागी लावता तेव्हा काय होतं ते लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट, पूजा घर किंवा मंदिर. आता पूजा घर किंवा मंदिर जेव्हा जे असतं तिथे उच्च दर्जाचं एक सकारात्मक केंद्र असते. इथे आपण देवाशी जोडले जातो. इथे मोह, माया, दुःख भावना नसतात. पण जेव्हा इथे पित्राचा फोटो लावला जातो तेव्हा तिथे प्रेम, आठवण आणि दुःखाची ऊर्जा आणते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी लहरी एकत्र येतात. एनर्जी कॉन्फ्लिक्ट किंवा ऊर्जेचा संघर्ष निर्माण होतो. यामुळे तुमचं पूजेत मन लागत नाही, एकाग्रता भंग पावते, त्या जागेची पवित्रता कमी होते. म्हणून देव आणि पितर यांना एकत्र ठेवू नका. दुसरी गोष्ट, बेडरूममध्ये फोटो लावणाऱ्यांनी पहा. बेडरूम ही विश्रांतीची जागा, जिथे आपलं मन, शरीर दिवसाच्या थकव्यातून बाहेर येऊन ऊर्जा मिळवतं. विज्ञान सांगतं झोपेत आपलं अवचेतन मन अधिक जागृत असतं. आणि जर तुमच्या डोळ्यासमोर सतत मृत व्यक्तीचा फोटो येत असेल तर नकळतपणे तुमचं मन भूतकाळात जातं. दुःखाच्या आठवणी ताज्या होतात. यामुळे झोपेत बेचैनी, वाईट स्वप्न पडणं, सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं असे परिणाम दिसतात. ही गंभीर ऊर्जा तुमच्या नात्यावर, मानसिक याच्यावर गंभीर परिणाम करते. तुमच्या मुलांच्या खोलीत जर फोटो लावत असेल तर तुमच्या मुलाचं मन जे आहे तो एक रिकामा कागद असतो, अतिशय संवेदनशील असतं. आणि या खोलीत ते खेळतात, अभ्यास करतात, तिथे आनंदाची ऊर्जा यायला हवी. पण पितरांचा गंभीर फोटो लावला तिथे दुःखाची ऊर्जा या कोवळ्या मनावर परिणाम करते. त्यामुळे हा फोटो हॉलमध्ये लावा. तो देखील दक्षिण दिशेला असावा. त्याचा चेहरा उत्तरेकडे असावा, कारण की वास्तुशास्त्र आणि धर्मांतरानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, पितराची दिशा मारली जाते. त्यामुळे या दिशेला फोटो लावल्याने ऊर्जा योग्यरित्या प्रवाहित होते, त्यांना सन्मान मिळतो, आशीर्वाद थेट आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे फोटो कुठे लावू नये. पहा, फोटो पूजा मंदिरात लावू नका. या ठिकाणी पितर, देव आणि एकत्र बसू नका. बेडरूममध्ये अजिबात कधी लावू नका. स्वयंपाकघरात देखील लावू नका. मुख्य दरवाजासमोर तर अजिबात लावू नका. घरात बाहेर येणाऱ्या लोकांची नजर त्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. फोटोवर धूळ कधी साचू देऊ नका, त्यामुळे पित्राचा अपमान होतो. फुलाचा हार जर घातला असेल तो सुकल्यानंतर